ट्रॉफी पाटण तालुका म्हटलं तर शिवा जाधव बॉस, शिवा जाधव बॉस म्हटलं तर पाटण तालुका, म्हणजे हे कॉम्बिनेशन बनलं जात आहे. एक चांगली मॅच आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. बेस्ट ऑफ दी बेस्ट टीम आहेत. दोन्ही संघ सकाळी लवकर अगदी हजेरी लावले मैदानामध्ये आणि त्यानंतर टीमसाठी अगदी खेळत असताना थोडासा वेळ घेतला जातो बिकॉज ऑफ पहिला चेंडू जो शिवा जाधव बॉस यांच्या हातामध्ये दिला होता त्याच्यावरती थोडीशी लाईन पाहिली. शिवा जाधवने सांगितलं चेंडू चेंज करावा लागेल बिकॉज ऑफ हा मॅचसाठी चालू शकतो का, अंपायरनं सांगितलं नाही मॅचसाठी नाही चालणार. सो चेंडू चेंज केला आणि पुन्हा मॅचला सुरुवात होते. सेकंड मॅचमध्ये आपण आलो आहे. दोन्ही विनिंग टीम आहेत. दोन्ही मॅचनं एक एक मॅच जिंकलेली आणि आता दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघ दाखल झालेत. मॅच ऑन. पहिला चेंडू ओ माय गॉड कट होती आवाज आलाय कट होती. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, स्लिपला खेळाडू ठेवलाय, विकेट किपर देखील आहे आणि या दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर प्रथमेशसाठी उभे केलेत. बॉसनं लगेच आपण पाहिलं तर विकेट किपरला मागे उभं केलंय, थोडंसं मागे सरकायला सांगितलं. आधी क्लोज होता आता लॉंगला तो उभा राहिला. पहिल्या चेंडूवरती थोडंसं आपण पाहिले तर घडलं गेले. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न नकार दिला धावेसाठी. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता का नाही. प्रथमेशनं स्ट्राईक स्वतः जवळ ठेवली आहे, कोणतीही धाव घेतली जात नाहीये. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर डॉट बॉल. दोन्ही खेळाडूंना स्वतःवरती विश्वास आहे. शिवा जाधव बॉसला स्वतःच्या टप्प्यावरती विश्वास आहे, प्रथमेशला स्वतःच्या फलंदाजीवरती विश्वास आहे. या दोघांच्या मध्ये आपण पाहिलं तर खेळपट्टी आहे. ओ हो चांगला चेंडू हाताला जातोय. अपील केली जाते, दबाव टाकण्याचा प्रयत्न. पहिल्या मॅच मध्ये शिवा जाधव बॉस यांची गोलंदाजी चांगली राहिली. टप्पा पकडला जातोय. शिवा जाधव बॉस याच्याकडे असलेली हाईट, त्याची हाईट फॅक्टर, त्याचे असलेले मजबूत खांदे यामुळे चेंडूचा वेग वाढवला जातोय. एक टप्पा अचूक ठेवला जातोय, अवे फ्रॉम दी बॉडी ठेवलाय. चांगली गोलंदाजी चालू आहे. कमी गतीचा चेंडू पॉइंटला फसवला जातोय. प्रथमेशची विकेट यावेळी माय गॉड नाराज असेल. शिवा जाधव बॉसचा चेहरा तुम्ही पाहताय, नाराजगी चेहऱ्यावरती त्याच्या दिसून येते. कारण की एखाद्या गोलंदाजाला काय हवंय, चांगली फिल्डिंग हवी आहे. एखाद्या समालोचकाला काय हवंय, चांगला स्कोरर हवाय. साथ देणं महत्वाचं आहे. गोलंदाजाला साथ हवी आहे फिल्डर्सची आणि ती भेटणं गरजेचं आहे. एक सिंगल धाव, टीमची टोटल अगदी 2 वरती. टॉपेजला अगदी एक सिंगल पुन्हा डिक्लेअर मध्ये भेटेल. 5 चेंडूचा खेळ झाला, 1 टू गो. आता चेंडू आपण पाहिले तर अगदी एक बाकी आहे. तीन धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या गेल्या. एक चांगली गोलंदाजी. बॅटिंगसाठी आपण पहिले फलंदाज दाखल झाला, शैलेश आउट झाल्यानंतर नवीन बॅटर दाखल झालेत. स्क्वेअर कट, फटका चांगला आहे. पॉइंटला, डीप मध्ये, कव्हरला खेळाडून चेंडू अडवला देखील. फिल्डिंग एफर्ट चांगले राहिले आहेत
आणि धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जातात. तब्बल आपण पाहिलं तर काय घडलंय, अंपायर शहानिशा करतील की हा नक्की काय आहे, चेक करतायत थर्ड अंपायर. शहानिशा करणं गरजेचं आहे, शहानिशा करणं गरजेचं आहे. दोन कॅमेरे तुमच्याकडे आहेत आणि दोन्ही अँगलमध्ये काय दिसतंय का, कॅमेरामध्ये काय घडलंय का, दूध का दूध पाणी का पाणी, पिक्चर क्लिअर नक्की काय आहे. ओमसा एमटीसी कडे रिक्वेस्ट केले की तुम्ही चेक करा. इट्स अ सेफ फिल्डिंग, ही फिल्डिंग सेफ आहे. धावून घेतलेल्या धावा असतील फक्त 2 धावा आहेत. येस, 1 धाव आहे डिक्लेअर मध्ये. थँक्यू, गुड अंपायरिंग. शहानिशा करणं हे पंचांचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर काम अगदी चोखपणे ते पूर्ण करतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कट आहे, अगदी आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये 1 धाव जाईल. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 5 या धावसंख्येवरती. बॅटचा अगदी स्विंग केली आहे. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा तर टीमच्या टोटल मध्ये येते. आणखीन एक व्हाईटला रिव्ह्यू नाही आहे, सो आणखीन एक व्हाईट बॉल. कारण की टीमची टोटल आपण पाहिली ना 1 पुढे जाते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 6 या आकड्यावरती, 6 ऑन अ स्कोर कार्ड. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हाही चेंडू हाताला एक्स्ट्रा साठी जातोय. हाही चेंडू व्हाईट बॉल. आणखीन एक यावेळी देखील स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर जागेवरतीच उभा. आता फलंदाज अंपायरकडे पाहत आहेत. शफल झाल्यानंतर थोडासा स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न, कारण की जे ऑफस्टिक आहे त्याच्या बाहेर तुम्ही किती आलात, लेग स्टिक तुमची किती दिसते, आणि जो शफल आहे तो पूर्णपणे अंपायर पाहत असतात. ड्राईव्ह सर हातामध्ये, बरोबर हातामध्ये दिलाय. कट अँड बोल्ट. पूर्णपणे जावं लागेल बॅटरला, तसंच माघारी जावं लागेल. सर बॅटनं कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न सफल राहिला आणि त्यानंतर फक्त 6 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक 2 बसला. 2 फलंदाज माघारी गेलेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. रुपेश नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. मिरगाव टीम आपण पहिली संकटामध्ये अडकली आहे. प्रथमेश अजूनही मैदानामध्ये उभा आहे. मिरगाव टीम बोलत असेल प्रथमेश उभा आहे तोपर्यंत मॅच आहे, धावा येतील, दिवाळी होईल तोपर्यंत. पण दुसऱ्या बाजूला VSS सनबूर टीम आज वेगळ्या जोशामध्ये दाखल झाली आहे. कारण की VSS सनबूर संघाची गोलंदाजी आज स्ट्रॉंग पॉइंट दिसते. VSS सनबूर संघाकडे असलेली फलंदाजी आतापर्यंत शिवाजी जाधव बॉसनं सांभाळली, मात्र गोलंदाजी देखील आता सनबूर टीमनं एक सुधारणा केली आहे. त्यांचे गोलंदाज आजच्या दिवसामध्ये मॅचमध्ये एक वेगळ्या अनुभवानं खेळताना दिसत आहेत. पुढे येऊन खेळलाय, ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, डिपेक्स्टा कव्हर रिझन खेळाडू असेल. गॅदर केलेला चेंडू फेकलाय. प्रथमेश दुसऱ्या धावेसाठी जातोय. बॅकअप नाहीये. जिथे 1 धाव होती तिथे 2, जिथे 2 होत्या तिथे 3 धावा. आणि कदाचित आता अंपायर लाईक अंपायर थोडंसं थांबवतील, कारण की डिक्लेअर मध्ये गेला. धावा किती कंप्लीट केल्यात? 3 धाव्यात. 3 धावा इथे मात्र दिल्या जात आहेत. या 3 धावेच्या मदतीनं ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळही संपला गेला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आता 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 9 ऑन अ स्कोर कार्ड. सिद्धेश आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल होतोय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा शिवाजी जाधव बॉसनं खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा आपण पाहिलं तर प्रीतमनं खर्च केल्या आणि त्यानंतर सिद्धेश दाखल झाला. ओहो, अवे फ्रॉम दी बॉडी, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव पहिल्या चेंडूवरती.
टॅप करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे अगदी शिवा जाधव, हाईट आहे त्याच्यामध्ये, जम्प केली, चेंडू आरामामध्ये हातामध्ये. प्रथमेश आहे एका बाजूला स्ट्राईकला, पण आज प्रथमेशच्या बॅटमधून त्या धावा आल्या नाहीयेत ज्या टीमला हव्या होत्या. त्या धावा बनवण्यासाठी प्रथमेशला येणारे चेंडू फक्त आपण पाहिले तर 5 बाकी आहेत आणि या 5 चेंडूमध्ये कशा पद्धतीने खेळ राहील. लॉफ केला जातोय मिड विकेटला, कदाचित चेंडू 1 बाउन्स 4 धावेसाठी निघून जातोय. मला वाटतं हा चेंडू जरी अडवला असता तरी हा चौकार दिला असता, बिकॉज ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेरूनच खेळाडू धावत आला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. चेंडू अजूनही 4 बाकी आहेत. लो स्कोरिंग मॅच होईल की नाही यापेक्षा प्रथमेश या मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच पेक्षा मॅजिकल फिगर गोळा करतोय का हे बघणं गरजेचं आहे. ते जे फायटिंग स्कोर असतो 20-25 धावा एक समाधानकारक धावसंख्या मानली जाते. येणारे चेंडू 4 आहेत, 4 मध्ये किती धावा होतील, काय घडेल. सोडून दिलाय, पाहिला, ओळखला, वाईट बॉल. प्रथमेश बोलत असेल धावा येऊ देत, कशा येऊ देत, गरज आहे, भरपूर गरज आहे, मलाच नव्हे माझ्या संघालाही गरज आहे धावांची. आणि याच धावा गोळा केल्या जात आहेत. संघ आता 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. 15 धावा, 15 धावा. लॉफ केला, सरळ बॅटवा आला नाहीये, कॅच घेणं गरजेचं आहे. कॅच ड्रॉप होतीये, दुसरी धाव इथे कंप्लीट होतीये. इथे जर कॅच झाली असती तर 15 धावसंख्येच्या पुढे फुलस्टॉप लागला असता. आता 15 धावेच्या पुढे थोडासा घेरही चेंज केला जाईल. 17 धावसंख्या, जिथे 1 धाव नव्हती तिथे 3 दिल्या, कॅच होते तिथे ड्रॉप झाली, तिथे 2 धावा दिल्यात. चुका नाही, थोड्याशा घोडचुकाही घडतायत या मॅच मध्ये फिल्डिंगच्या बाबतीत. लॉफ केलाय, चांगला फटकाय, टायमिंग प्रॉपर आहे, कॅच ड्रॉप झाली. जशी कॅच ड्रॉप झाली तसा षटकार आला आणि प्रत्येकानं ज्यानं कॅच ड्रॉप केली त्याच्याकडे पाहिलं. हे असतं तुम्ही मैदानामध्ये स्पर्धेमध्ये एक गाव अकरा आपल्या गावासाठी जेव्हा खेळता तेव्हा एखादी चुकी जर झाली तर त्याचा मोबदला सगळ्यांना भोगावा लागतो. एक कॅच ड्रॉप झाल्यानंतर आलेला षटकार, संघाची धावसंख्या आता 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पहाना, पहिल्या 12 चेंडूमध्ये धावा फक्त 9 होत्या, म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर कमीत कमी 14 ते 15 धावा आलेत. आई बिगिट बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चांगली आहे, पकडला, स्टंपला लावला. अंपायर जातील थर्ड अंपायर कडे, चेक केला जाईल. कुणाल म्हात्रे त्याचं काम आता चालू होईल. थर्ड अंपायरच्या माध्यमातून सध्या चेक केला जातोय, झूम केलं जाईल. पूर्ण झूम केलं जात आहे कारण की ही जी 1 इंच बॅट ड्रॅग झाली आहे का, विषय तो थोडासा बॅट ड्रॅग कुठे होते तिथे. ओहो हो, इट्स क्लिअर आहे बॉस, इट्स ओ युटी आउट. जावं लागेल माघारी, जावं लागेल माघारी. 1 इंच झूम केला, आणखीन झूम केलं, अल्ट्रा झूम केलं. टेक्नॉलॉजी आणि ती वापरली आणि टेक्नॉलॉजी वापरली आणि त्यानंतर डिसिजन ओ युटी आउट. 24 धावा बाबूराव, 24 धावा इज नॉट अ बॅड टोटल, चांगला स्कोर आहे. आता तब्बल चेंडू 1 बाकी आहे. विजय दाखल झालाय. ओहो, सोडून दिलाय. धावा एक्स्ट्रा येत आहेत कारण की जिथे आपण पाहिलं तर अगदी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये 25 वरती. 16 धावा आलेत या 5 चेंडूमध्ये, तब्बल 16 धावा.
5 चेंडूमध्ये खर्च झालेत. महागडं राहिलंय षटक. बॅकफुटला आणखीन महाग ठरते हे षटक. शेवटच्या 6 चेंडूमध्ये तब्बल धावा खर्च केल्या गेल्या. 22 धावांची ओव्हर आणि कमबॅक केला एकता 11 मिरगाव संघ. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 9 धावा. शेवटची ओव्हर संपली आणि संघानं टार्गेट दिले 32 धावेचं. वाईट वेळ. 1 ओव्हर तुम्हाला भेटली की संघाची चांगली वेळ चालू होते. 1 ओव्हर भेटली आणि संघानं कमबॅक केला. टप्पा चुकत गेला, कार्यक्रम होत गेला. शेवटच्या ओव्हरमध्ये 32 धावेचं टार्गेट दिलं गेलंय. टप्पा आणि गप्पा खूप महत्वाच्या असतात. त्या चुकल्या की बऱ्याच गोष्टी भोगाव्या लागतात. या मॅच मध्ये तसंच घडलंय. एक चांगली टोटल. $32 रन्स टू विन. 32 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये VSS सनपूर टीमच्या समोर ठेवले. बॉलिंग अटॅक आता खूप महत्वाचं असेल. शिवाजी जाधव बॉस यांची इनिंग महत्वाची असेल, कारण की मागील मॅच मध्ये 4 चेंडूमध्ये मॅच संपवली. षटकार षटकार चौकार षटकार. ही मॅच महत्वाची आहे. उद्या नवीन लॉन्च होईल. ही पण ही होती ना आता. ही आता 32 धावेचं आव्हान. संपूर्ण टीम दाखल झाली आहे मैदानामध्ये आणि आता दोन्ही बॅटर दाखल होतील मैदानामध्ये. दोन्ही बॅटर दाखल झालेत. एका बाजूला बॅटिंग करत असताना शिवाजी जाधव बॉस आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रोहन. पहिल्या 2 ओव्हर इंपॉर्टंट है. अगर बॉस रुकेगा तो ठोकेगा, वो कभी नहीं झुकेगा. अगर वो नहीं रुकेगा तो मिरगाव टीम मॅच मध्ये कमबॅक करेल. क्योंकि माहिती है की इसको पकड डाला तो मॅच जिंकायला. एकटा खेळाडू, एकटा मिरगाव टीमला जड जाणारा एकटा खेळाडू आहे. योगेश दाखल झालेत गोलंदाजीसाठी. एक चांगली मॅच आणि ही अशी मॅच आहे जिथे चुकीला माफी नाही. अशी मॅच आहे. 32 धावेचं टार्गेट मॅच मध्ये ठेवलंय. हा खेळाडू बसून घ्या. VSS येस. ब्लॅक स्क्रीनच्या समोरून तर सगळे खेळाडू बाजूला गेलेत. ब्लॅक स्क्रीन आणि गोलंदाज. मॅचला होतीये सुरुवात. योगेश आहे गोलंदाजीसाठी. P1 पॉवर प्ले क्रमांक 1. बॅकफुटला पंच केला. खेळाडू आहे. कॅच पकडली. ड्रॉप होती. ओ माय गॉड. ही कॅच नव्हती गुरु, मॅच होती. ये कॅच नाही था बॉस. ये मॅचचा मात्र ज्या वेगानं तो आला. प्रथमेश होता आणि प्रथमेश कडून या गोष्टी होणं हजम नाही होगा तुझे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे. कॅच पकडली जातीये. विकेटचं पतन. या आधीची कॅच ड्रॉप झाली. तिथे शिवाजी जाधव बॉस होता. 1 धाव घेतली. स्ट्राईकला खेळाडू आपण पाहिलं तर दाखल झाला लगेच रोहन. त्याची कॅच पकडली आहे. या मॅच मध्ये 32 धावा या मैदानामध्ये आतापर्यंत जर बॅटिंग झाली तर 32 काय मी म्हणेल की 50 धावाही होतात. 32 धावा अडवण्यासाठी तुमच्याकडे हवेत विकेट, विकेट आणि विकेट. पप्पू दाखल होतोय.
पूर्णपणे क्षेत्ररक्षण. पॉवर प्ले क्रमांक 1 आंब्रेला ती भिंत तयार केली आणि याच भिंतीच्या पल्याड तुम्हाला जायचं आहे. भिंत ओलांडली की 4 धाबा, भिंत ओलांडली की 6 धाबा. नंतर ती ओलांडलं तेवढंच कठीण आहे. बॅकफुटला पंच फटका, चांगला फटका खेळून काढलाय. पॉइंटला खेळाडू आहे, डीप मध्ये 3 जण धावतायत. चेंडू गॅदर केलाय, फेकी करेपर्यंत 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाबा महत्वाच्या आहेत. एकेरी दुहेरी धाबाही तेवढ्याच महत्वाच्या आहेत जेवढे षटकार चौकार तुम्ही महत्वाचे मानता. सिंगल डबलवरती विश्वास ठेवायला हवा. एखादा चेंडू डॉट गेला की दडपण येतं, त्यापेक्षा एकेरी दुहेरी धाबाही तेवढ्या महत्वाच्या मानल्या जातात. टीमची टोटल आपण पाहिली तर 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. एक चांगली मॅच रंगले, चांगला चित्तथरारक सामना यालाच तर म्हणतात. लॉफ करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू आहे, कॅचचा कॉल दिलाय. एका हातानं कॅच पकडण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाबी ते कंप्लीट केली जाते. शिवाजी द बॉस आता स्ट्राईक वरती दाखल झाला. ओव्हर 1 महत्वाची. पहिल्याच चेंडूवरती संधी भेटले. संधी भेटते तो नशीबवान, संधीचं सोनं करतो तो बलवान. हाफ ट्रॅक, बॉडी लँग्वेज पहा, शांततेत उभा आहे. किताबों से ज्यादा चेहरे बात करते. ती बॉडी लँग्वेज पाहिली, शांततेत मागे गेला. अपील उचलून एक वेगळा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. षडयंत्र वेगळे असतात, दबाव टाकण्याचे वेगळे षडयंत्र असतात. विकेट किपरला ते माहिती असतात. आणि यावेळी आपण पाहिलं तर डॉट बॉल. 4 धाबा स्कोर कार्डवरती सजल्या जातात. 4 बॅटच्या समोर नाही डालणे का बाबा, अगदी निघून जातोय सीमा रेषेपार. येईल षटकार. काय स्ट्रोक आहे बॅटच्या समोर, बरोबर बॅटच्या समोर. ज्या फलंदाजाची लय आहे, ज्याचा स्ट्रॉंग झोन आहे, पल्ल्याच्या समोर चेंडू दिला, उचलला आणि फेकून दिला सीमापार. एखाद्या फलंदाजाला एक कनेक्टिंग षटकार आत्मविश्वास आणण्यासाठी बस होतो. तुमचा पहिला षटकार कनेक्ट झाला, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला भेटला समजा. 10 धाबा. ज्या सरासरीनं धावा करायचे त्या धावा भेटलेत. एका ओव्हरमध्ये 10 धावा. आता येणारे तब्बल 12 चेंडू आहेत, 22 धावा करायचे. निलेश दाखल झालेत. जर्सी नंबर 22. पार्टनरशिप कशी राहील. एका अँगलनं शिवाजी जाधवनं षटकार मारला, दुसऱ्या अँगलनं किती धावा येतील. कारण की तो नॉन स्ट्राईकला, त्याला नॉन स्ट्राईकला ठेवलं तरी एकटा टीम बोलत असेल की बस उसको नॉन स्ट्राईक पे रखते, मॅच में आते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू चेंडू कॅदर केला जातो. फेकी नॉन स्ट्राइकिंग एंडला. एक सिंगल धाव, एक चिकी धाव. नजरों के सामने से आपने एक रन चुराया जो सनम. ही एक सिंगल धाव. ओव्हर क्रमांक 2. ओ हो शरीरावरती आदळलाय, शरीरावरती आदळलाय. बॅट लवकर फिरली जाते. चेंडू थोडासा खाली राहिला. हे जे बी किती आहे, टीम बोलते 2 डॉट आले तरी क्षमता जी आहे ती क्षमता दाखवून देते. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा. लॉफ केलाय, मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला, बैठा फटका. वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम चेंडू लॉफ्ट केला जातो शिवाजी द बॉसच्या बॅटमधून. आणखीन एक धमाका येतोय. हाय, पहिला डॉट झाला, रिलॅक्स आहे बंदा. बंदा क्यू रिलॅक्स आहे, त्याला माहिती आहे स्वतःची ताकद, ती क्षमता, तीच ओळखली. लॉफ करण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर नाराज आहे. एक डॉट, एक 6, एक सिंगल बाईज मध्ये येते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन अ स्कोर कार्ड. धावा आले आहेत. जो एक षटकार हवा होता ओव्हर मध्ये तो आलाय. प्रति ओव्हर तो एक षटकार आणि बाकी सिंगल, अशा पद्धतीने मॅच बनवू शकतो. तो आलाय षटकार. ओ हो सेन्सेबल क्रिकेट. चांगलं क्रिकेट आहे हे, चांगलं क्रिकेट आहे. मान दिला, यॉर्कर चेंडू ड्राईव्ह केला. टीमची टोटल आपण पाहिली तर 19 वरती जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. महत्वाचं असतं
पण जेव्हा सोमवार ते शुक्रवार तुझ्या गावच्या टीमचा जो ग्रुप असतो तो फुल किलबिल मेसेज बिसेस हे ते, पण जेव्हा तुम्ही मॅच पराभूत होता ना गावच्या टीमचा ग्रुप शांत असतो. हेही क्रिकेट आहे. बैट फिरवली है, टाइमिंग कहा था, देखते उधर खेलते उधर, ऐसा नहीं चलता बाबा. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 19 वरती. येणारे चेंडू 6, 13 धावेची गरज. 6 चेंडू 13 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण पहिले 10 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आल्यात. आता 13 धावा हव्यात. सहा चेंडूंनी तब्बल 13 धावेची गरज आहे. एका बाजूला VSS सनपूर टीम, एका बाजूला एकता 11 मिरगाव. एकता 11 मिरगाव तो एकता मैदानामध्ये एकटा शिवाजी जाधव बॉस सध्या उभा आहे. लॉफ केलाय टॉप एजला, चुकीच्या वेळी चुकीची विकेट आली आहे. कमबॅक झाला एकता 11 मिरगाव टीमचा. एक मोठा कमबॅक झाला. बॅट तर फिरवली आहे पण बॅटीच्या टॉपला चेंडू आदळला. नाराज झाला. मॅच आणून दिली आहे. कॅच प्रथमेशनच ड्रॉप केली होती. प्रथमेशनच कॅच पकडली. तो मनात बोलला असेल वाचलो, होय बच गया. कारण की संघ जेव्हा अडचणीमध्ये असतो तेव्हा खेळाडू बोलतात मैं बहुत अकेला हूं, मैं कैसे लढू. शिवाजी जाधव बोलतो मैं अकेला काफी हूं. आणि हा खेळाडू सध्या मैदानातून बाहेर पाठवला. अर्धी मॅच पकडली आहे. प्रीतम दाखल झाला. मॅच दोन्ही बाजूला 50-50%. लॉफ केलाय, टायमिंग चांगला आहे, प्रॉपर आहे, कॅच हातामध्ये आहे, विकेटचं पतन. एक गलत कदम पुरी सल्तनत खतम, यासाठी म्हटलं जातं. आणि प्रीतमची कॅच ज्या पद्धतीने बाउंड्री लाईनला पकडली गेली, असं कमळ असं होतं आणि त्यात चेंडू अडकला गेला. कॅच वेगळ्या पद्धतीनं होती. येणारे चेंडू आता तब्बल बाकी आहेत 4 मध्ये 13 धावेची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये आणू शकतो माहिती आहे, पण तो मोठा फटका मारण्यासाठी सध्या रिक्स घ्यावी लागेल. मॅच मध्ये रिक्स आहे तर मॅच आहे. तर ना आशिक बनता रिक्स आहे, आशिक बनता रिक्स आहे, मॅच रिक्स से बनेगा गुरु. मॅच मध्ये रिक्स घेणं गरजेचं आहे. ड्रॉप अगदी लॉफ्ट केला निलेश आहे. चेंडू गॅदर केला. व्हॉट अ फिल्डिंग निलेश. काय क्षेत्ररक्षण आहे. पकडला चेंडू, अगदी विदिन इन सेकंड फेकला. 3 चेंडू 12 धावेची गरज आहे. 3-12. लॉफ केलाय, फटका चांगला आहे, मॅच ऑन झाली आहे. व्हॉट अ मॅच. कम बॅक केला VSS सनबू टीमनं. सांगितलंय जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत युद्ध चालू राहील. युद्धामध्ये मी अजूनही बॅट घेऊन उभा आहे, म्हणजे मॅच संपली नाहीये. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ मॅच. काय मॅच बनवली आहे. पप्पू एका बाजूला आहे. या मॅच मध्ये येणारे चेंडू आता 2 बाकी आहेत आणि विजयासाठी गरज तब्बल आपण पाहिलं तर 6 धावेची. 2 चेंडू आणि 6 धावेची गरज. मॅच बनवण्यासाठी तुमच्याकडे हिम्मत हवी आहे. या जगात ज्याच्याकडे हिम्मत त्याला किंमत आहे. किंमत आता बनवली आहे. व्हॉट अ मॅच. हाई लॉफ करण्याचा प्रयत्न. खेळाडू वेगाने जरूर येतोय डिप्सकल एक रिझन मधून. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, जागा सोडले. दुसरी धाव संकटामध्ये, फेकी केली जात नाही अजूनही. आता केली आहे. धुंडो मेरी साजना धुंडो. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धगधग है, प्रेशर है, कहानी अभी बाकी है.
VS सनबुळ टीम एका बाजूला, मिरगाव संघ एक चेंडू 4 धावा 4 धावा, एक चेंडू एक चेंडू, एक चौकार एक चौकार, एक चेंडू एक चेंडू, एक षटकार एक षटकार, एक चेंडू, अशी मॅच आहे. वड मॅच. एक टप्पा महत्वाचा आहे भाऊ, टप्पा चुकला मॅच फिनिश. जेवढ्या गप्पा महत्वाच्या होते. एक चेंडू 4. वॉट अ मॅच यार, वॉट अ मॅच यार. कहाणी एक चेंडू वरती, एक चेंडू 4. बॅट वरती सरळ आला नाहीये, नाराज असेल, टप्पा चांगला राहिला, मॅचची कहाणी फसली जातीये. आणि जिथे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये झालेल्या चुका, झालेल्या कॅचेस ड्रॉप, तिथे मॅच फिसली. मॅच फसायला जास्त वेळ लागला नाही, मात्र झालेल्या मिसफिल्डिंग, झालेल्या चुका आणि इथून मॅच फिरली. चला टॉस साठी या फणसवाडी वाटोळे टीम, वेलकम. टॉस साठी या आपण. एकटा 11 मिरगा विपक्ष फणसवाडी वाटोळे टीम. टॉस करूयात आपण.